हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं पीके ॲग्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत. जशी तलाठीची जाहिरात आली तसं कृषीच्या विद्यार्थ्यांच्या पण अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि ह्या मागच्या वर्षभरापासून आपण ह्या अपेक्षा लावून धरलेल्या आहेत. आणि डेफिनेटली तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कृषी सेवकची अर्थात सहाय्यक कृषी अधिकाऱ्याची अचानक आणि भयानक अशी मोठी जाहिरात तुम्हाला पाहायला भेटते. सद्यस्थितीला डिपार्टमेंटमध्ये जवळपास 3000 एवढ्या जागा सहाय्यक कृषी अधिकाऱ्याच्या व्हॅकंट आहेत. याच्यातल्या 50% जरी म्हटल्या तरी तुम्हाला 1500च्या जवळपास आपल्याला कृषी सेवकची जाहिरात पाहायला काही हरकत नाही. पण मग सर, जाहिरात आल्याच्या नंतरच हातपाय हलवायचे का? ओके, किंवा ज्या वेळेला तहान लागल त्याच वेळेला विहीर खोदून आपली तहान भागवायची का? त्यानं तहानही भागत नाही आणि माणसाच्या ऐनवेळेला परेशानी पण जास्त होते. मग याला वेळ आहे का? जसे तलाट्याला आपल्याला अचानक आपल्याला जाहिरात दिसली तशी कृषी सेवकची कधी ना कधी तरी आपल्याला अचानक अशी जाहिरात पाहायला भेटणार आहे. माझ्या आजच्या लेक्चरचा जो मोटो आहे, मला तुम्हाला ह्या एक्झामसाठी प्रिपेअर्ड करणं. तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर्ड आहातच, ऑलरेडी आपली बॅच पण चालू आहे, पण तुम्हाला त्यामध्ये कन्सिस्टंट ठेवणं हा माझा आजच्या लेक्चरचा मेन मोटो आहे. आणि काही टिप्स अँड ट्रिक्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. डेफिनेटली त्या तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला बेनिफिशियल राहणार आहे. ओके, आजचा विषय आहे रणनीतीचा. रणनीती म्हटलं की इतिहासाच्या रिलेटेड थोडंसं आपल्याला याला कोरिलेट करायलाच पाहिजे. डेफिनेटली तुम्ही आपल्या परिवारामध्ये आपण सरकारी नोकरीला लागणार आहोत, आपण सरकारी अधिकारी आपण त्या ठिकाणी जर होणार आहोत, तर आपल्या परिवारामध्ये आपल्या पिढीमध्ये डेफिनेटली हा इतिहास घडणार आहे. आणि इतिहास हा काही अचानक भयानक हा घडत नसतो, त्यासाठी मेहनती त्याच पद्धतीची लागते. तुम्हाला इथं मला आवर्जून एक इतिहासामधली अखंड महाराष्ट्राचं प्रेरणास्थान शिवाजी महाराजांचं उदाहरण मला डेफिनेटली तुम्हाला द्यायला आवडेल. महाराजांना ज्या वेळेला आग्र्यामध्ये कैद केलं, ते केलं होतं 12 मे 1666 रोजी. आणि महाराजांची सुटका झाली 17 ऑगस्ट 1666 रोजी. काही इतिहासकारांच्या मते 19 ऑगस्टला सुटका झाली. असो, पण तो आपल्या आजच्या चर्चेचा भाग नाही. पण कालावधी तुम्ही जर पाहिलात तर 12 मे ते 17 ऑगस्ट जवळपास 97 दिवसांचा कालावधी आहे. पण आपल्याला जो प्रसंग आठवतो, आपल्याला तो प्रसंग आठवतो फक्त आग्र्यामधली सुटका. पण हा जो 97 दिवसांचा कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये जी ऐन वेळेला परीक्षा द्यायची होती, त्या परीक्षेची तयारी 97 दिवसामध्ये चालू होती. अशा पद्धतीची ज्या वेळेला भविष्यामध्ये आपल्याला ज्या वेळेला आपली सहाय्यक कृषी अधिकारी पदाची जाहिरात आपल्याला पाहायला मिळेल, त्यावेळेला जर आपण म्हटलं की यार माझं सिलेक्शन इथं झालं पाहिजे, पण बाळा तुझ्यापेक्षा कोणीतरी अगोदर तयारीला लागलेलं आहे, कोणीतरी तुझ्या अगोदर अभ्यासक्रमाची ओळख करून घेतलेली आहे, कोणीतरी तुझ्या अगोदर 2 स्टेप पुढे आहे, तर तुला त्याच्या सोबत जर कॉम्पीट करायचं म्हटलं तर तुला आता आराम करून चालणार नाही. ओके, त्यामुळं आपल्याला थोड्याशा काही बेसिक्स आहेत, त्या बेसिक्स आपल्याला लक्षात ठेवायचे. किंवा इथे ज्या पद्धतीने मी तुम्हाला म्हटलं यशाचा मंत्र, ओके, किंवा रणनीती आपली कशी असली पाहिजे, जेवढं आपलं स्ट्रॅटेजी स्ट्रॉंग असेल तेवढं आपले सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. कारण तुम्हाला परीक्षार्थी लाखो आहेत, जवळपास 2 लाख 3 लाख 1 लाख विद्यार्थी त्या ठिकाणी पेपर देतील आणि लाखामधून आपल्याला हजारोमध्ये यायचंय. तर स्पर्धा प्रचंड आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला कन्सिस्टंट राहणं गरजेचं आहे. ओके, काही माझे मुद्दे बघा, काही पॉइंट वरती आपण या ठिकाणी डिस्कशन करूयात. बघा, माझा पहिला मुद्दा आहे, तुम्हाला अभ्यासक्रमाची ओळख असणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या पदाचा अभ्यास करताय, ज्या पदासाठी तुम्ही प्रिपरेशन करताय, त्या पदाचा अभ्यासक्रम तुम्हाला अगोदर माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या काय चुका होतात बघा, रॅन्डमली कुठलंही पुस्तक उचायचं, चालले लायब्ररीला, मित्र चालला म्हणून लायब्ररीला जायचं, काही वाचत बसायचं. आता सिलेबसला आपल्याला अॅनिमल हजबंड्री सायन्स नाहीच, आणि आपण तोच जर वाचून बसलात तर तुमच्या युद्धाची तयारी चांगली होत नाही. त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आपला जो अभ्यासक्रम जो आहे, ह्या अभ्यासक्रमाची ओळख आपल्याला अगोदर चांगल्या पद्धतीने पाहिजे. मी ओळख या ठिकाणी अशा पद्धतीने सांगतोय तुम्हाला, की मला तर असं वाटतं तुमच्या सिलेबसमध्ये 8 ते 9 पॉईंट आहे. ते 8 ते 9 पॉईंट तुम्हाला मूक पाठ पाहिजे, तुम्हाला डायरेक्ट मगप पाहिजे, सगळं तुम्हाला त्याचं पाठांतर पाहिजे. याने काय होईल सर, तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये फॉर एक्झाम्पल तुमच्या अभ्यासक्रमामध्ये मार्केट अनालिसिस आहे इकॉनॉमिक्समध्ये, किंवा तुम्हाला एक्सटेन्शनमध्ये ऑडिओ व्हिज्युअल एड्स आहे. ओके, तुम्हाला हॉर्टिकल्चरमध्ये प्लांटिंग सिस्टीम्स आहेत. आता ज्या वेळेला तुम्ही अभ्यासक्रमामधल्या ह्या गोष्टी वाचलेल्या असतात ना, ज्या वेळेला तुमच्या समोर तुमची नोट्स येते, त्यावेळेला तुम्हाला बॅक एंड द माइंडमध्ये कुठेतरी क्लिक होतं की यार हे मुद्दा सिलेबसमध्ये आहे. आणि त्यावेळेला इनडायरेक्टली आपला माइंड आपल्याला सांगून जातो की यार इथं आपल्याला काळजीपूर्वक राहणं गरजेचं आहे.
ओके, किंवा इथं आपल्याला काळजीपूर्वक वाचायचं आहे, कारण हा पॉईंट आपल्या सिलेबसला आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यासक्रमाची ओळख आहे. सुरुवातीला जे विद्यार्थी स्टार्ट करतायत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी चालू केलेले आहेत तशा विद्यार्थ्यांसाठी सांगतो, तुम्ही दिवसातून किंवा जोपर्यंत तुम्हाला सिलेबस असा पूर्ण तुमचा एकदम पाठ होत नाही तोपर्यंत तुम्ही या सिलेबसला वाचत चला. आणि मी सांगतो तुमचा कृषी सेवकचा सिलेबस वाचायला इंग्लिश आणि मराठीचा दोन्ही जरी असेल, सर सिलेबस कुठे असेल, नवीन विद्यार्थी बनतील, आपलं पीके ॲग्री अकॅडमीचं पीके ॲग्री अकॅडमी 2 नावाचं ऍप्लिकेशन आहे. या फोल्डरमध्ये मी तुम्हाला बोथ इंग्लिश आणि मराठी असं दोनही कन्व्हर्जन करून त्या ठिकाणी सिलेबस टाकलेला आहे. किंवा आपलं पीके ॲग्री अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल पण आहे, तिथं तुम्ही कृषी सेवकचा सिलेबस एवढं जरी सर्च केलं तरी तुम्हाला सिलेबसची कॉपी मिळून जाईल. ओके, त्या सिलेबसला चांगल्या पद्धतीने तुम्ही ओव्हरलुक करा. ओके, दिवसातून त्याला मोजून मी सांगतो तुम्हाला 2 मिनिट लागतील वाचायला सिलेबस, एवढा कमी सिलेबस आपला आहे. त्यामुळे सिलेबसची चांगल्या पद्धतीनं ओळख अगोदर प्रॉपर करून घ्या, जेणेकरून याच्यामधले पॉईंट ज्या वेळेला तुमच्या ऍक्च्युअल नोट्समध्ये येतील त्यावेळेला तुम्हाला त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट जास्त करता येत असतं. ओके, हा पहिला मुद्दा. दुसरं मग संदर्भ साहित्य. ओके, हे कुठले वाचले पाहिजे, याच्यावरती माझे बरेचसे आपल्या चॅनलवरती जर विद्यार्थी मराठी मीडियम मधनं अभ्यास करत असतील तर त्यांच्यासाठी तर मी डायरेक्ट सिलेबस मधला एक एक पॉईंट, फॉर एक्झाम्पल तुमचा मुद्दा नंबर 1 आहे सिलेबस मधला, याच्यासाठी तुम्ही काय वाचलं पाहिजे, हरिहर गायके सरांच्या पुस्तकावरती मी छान असा व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. त्या ठिकाणी संदर्भ साहित्याबद्दलचे तुमचे मराठी मीडियमच्या मुलांचे बरेचसे डाऊट त्या ठिकाणी क्लिअर होतील. मी पेज नंबर सहित सांगितलेलं आहे, ह्या पेज पासून ह्या पेज पर्यंत वाचायचं, ह्या टॉपिकसाठी ह्या पेज पासून ह्या पेज पर्यंत वाचायचं. आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे. ओके, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. संदर्भ साहित्यांच्या बाबतीत मॅक्झिमम परीक्षार्थींच्या किंवा मॅक्झिमम मुलांच्या ज्या चुका होतात ना, ह्या चुका अशा होतात, आपण प्रयत्न असे करतो की मी भरमसाठ पुस्तक वाचणार, आणि विद्यार्थ्यांचा एक गोड गैरसमज असतो. आपले गैरसमज बरेचसे असतात, पण त्यातल्या त्यात गोड गैरसमज असा असतो, मी जेवढे पुस्तक वाचल का तेवढी माझी तयारी चांगली. पण असं नसतं. तुम्ही 1000 शब्द वाचणार, 1000 शब्द वाचून तुमच्या लक्षामध्ये 100 राहणार, त्याच्यापेक्षा 100च वाचा आणि 100च लक्षात ठेवा. तुम्ही मार्केटमधले कुठलेही पुस्तक घ्या, 2-3 पुस्तक घ्या आणि त्याचं तुम्ही प्रॉपर अनालिसिस करा, तुम्हाला असं खूप कमी डिफरन्स जाणवल दोनही पुस्तकांमध्ये. ऑलमोस्ट ह्याही पुस्तकात तेच आहे, त्याही पुस्तकात तोच आहे. पण आपण काय करतो, आपण हेही वाचतो, तेही वाचतो, आणखी एक वेगळं काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करतो, आणि मेन बाळांनो तिथं गपलत होते. संदर्भ साहित्य तुमचं रेफरन्स मटेरियल जे आहे ना, ते मटेरियल हे करा, लिमिटेड ठेवा. म्हणजे तुमचा ऍटलिस्ट एक नोट्स किंवा 2 नोट्स इथपर्यंत तुमचा जो संदर्भ साहित्य तिथपर्यंत तुमचं लिमिटेड असलं पाहिजे. तुम्ही कित्येक IAS अधिकाऱ्याचे किंवा सक्सेसफुल झालेल्या विद्यार्थ्यांच्या स्टोरीज जर पाहिल्या तर तुम्हाला प्रत्येक जण हेच सांगताना दिसणार की मी कमी वाचलं पण रिव्हिजन जास्त केलं. हे सक्सेसचं सगळ्यात मोठं सूत्र आहे. कमी वाचा पण रिव्हिजन जास्त करा. आपलं चुकतं, आपण जास्त वाचतो, रिव्हिजन करत नाही, आणि एक्झामच्या वेळेला रिव्हिजन केलं नाही की आपल्याला आठवत नाही. शेवटी मानवी मेंदूच्या काही लिमिटेशन्स आहेत. ओके, ह्युमन ब्रेनला पण काही लिमिटेशन्स आहेत, त्यालाही काही त्याचे स्वतःचे काही हे आहेत ना, लिमिटेशन्स आहेत त्याला, त्याच्यावरती काय लक्षात ठेवायचं, किती लक्षात ठेवायचं, काय काय लक्षात ठेवायचं. त्यामुळं कमी वाचा पण रिव्हिजन जास्त करा. योग्य मार्गदर्शन हा तर तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. ओके, कोण आपला मेंटॉर आपल्याला निवडायचं हे आपल्याला सांगण्या एवढं आपलं लहान वय नाहीये. कोण व्यक्ती आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो हे आपल्याला तुम्हाला तेवढा समज आहे. ज्या अर्थी तुम्ही ग्रॅज्युएशन झाला, ज्या अर्थी तुम्ही तुमच्या 1-2 परीक्षांचा अनुभव तुमच्या गाठीशी आहे, त्यामुळे तुम्हाला इथं फारसं मार्गदर्शन करण्याची मला तरी आवश्यकता वाटणार नाही की आपला मेंटॉर आपण कोण निवडायला हवा. ओके, यू आर कॅपेबल फॉर दॅट. त्यानंतर अभ्यासामधलं सातत्य, हे एक सगळ्यात मोठा आपल्या याच्यामधला मेन हर्डल आहे. स्टुडंट लाईफ ज्या वेळेला असते, विद्यार्थी दशेमध्ये आपण ज्या वेळेला असतो, त्यावेळेला आपल्यासोबत बरेचसे अप्स अँड डाऊन येतात. ह्युमन ब्रेन आला, ह्युमन माइंड आला, मानवी स्वभाव आला, त्या ठिकाणी अप्स अँड डाऊन हा जो आहे हा प्रवास आहेच. ओके, कधी कधी काय होतं की फारच एनर्जेटिकली आपण म्हणतो की नाही मी आज 12 तास अभ्यास करतो, आज 12 तास करतो, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट 6 तासावरतीच येतो. तुम्ही 6 तास अभ्यास करा पण तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. मेन विद्यार्थ्याचं सातत्य कधी कमी होतं माहितीये का, आणि कधी वाढतं हे तुम्ही पण अनालिसिस करा.
ज्या वेळेला जाहिरात येईल त्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की मी आजच शक्तिमान झालो पाहिजे. बरोबर, ज्या दिवशी जाहिरात येईल त्याच वेळेला विद्यार्थ्याला असं वाटतं की नाही माझी आजच पोस्ट निघली पाहिजे. पण जाहिरात येण्याच्या अगोदर तू काय केलंस? इथं सातत्य खऱ्या अर्थानं तुमचं पणाला लागत असतं. पॅरेंटच्या कशात चुका होतात बघा, जसं आपल्या बाबतीत झाल्या किंवा पॅरेंटच्या कशात चुका होत असतात. ज्या वेळेला मुलगा डायरेक्ट 12वीला जातो का तेव्हाच पॅरेंटला स्वप्न पडते की नाही माझा मुलगा आता डॉक्टर झाला पाहिजे. पण त्याचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न, त्याचं इंजिनियर बनण्याचं स्वप्न पहिल्या वर्गापासूनच चालू झालेलं असतं. ज्या पॅरेंटनी पहिल्या वर्गापासून लक्ष दिलं त्याचा मुलगा 12वीला बरोबर डॉक्टर बनणार. तसं आपल्या बाबतीत आहे बाळांनो, तसं आपल्या बाबतीत सुद्धा आलं पाहिजे. फक्त जाहिरात आली, मला एक आकडा दिसला, त्याच वेळेला मी अभ्यासाला सुरुवात करेल आणि तेव्हाच मग मला पोस्ट भेटली पाहिजे, असा समज आपण त्यावेळेला कसा ठेवायला पाहिजे? ओके, त्यावेळेला ठेवणं चुकीचं आहे. त्यामुळे तुमच्या अभ्यासामधलं जे सातत्य आहे हे सातत्य कमी होऊ देऊ नका. जाहिरात जे हे प्रशासनाचा भाग आहे आणि डिपार्टमेंटमध्ये व्हॅकन्सीज ऑलरेडी आहेत. ओके, तुम्हाला 1500 व्हॅकन्सी 2000च्या जवळपास जर तुम्हाला व्हॅकन्सी दिसल्या आणि तुमचं अभ्यासामधलं सातत्य तुम्ही जर कंटिन्यू जर ठेवलेलं असेल तर तुम्हाला ह्या नंबरमध्ये यायला काहीच लागणार नाही. फक्त याच्यातून हुकतं कोण माहिती आहे का, जे ऐन वेळेला विहीर खोदण्याचा प्रयत्न करणार ते मात्र इथं गफलत होणार त्यांची. मुद्दे बघा, जेवढे मला सुचले त्या पद्धतीने मी व्यवस्थित तुम्हाला ट्रॅकवर ठेवण्यासाठीचे जेवढे मुद्दे मला आवश्यक वाटले ते मुद्दे मी या ठिकाणी हायलाईट केलेले आहेत. आजच्या लेक्चरचा मोटो हाच आहे. ओके, किंवा आजचा माझा उद्देशच तो होता की तुमच्या अभ्यासामधली कन्सिस्टन्सी ॲज इट इज राहावी आणि तुमचा अभ्यास ऑन ट्रॅकवरती असावा. ह्या पद्धतीने मी काही मुद्दे या ठिकाणी कव्हर केलेले आहेत जे तुम्हाला तुमच्या सहाय्यक कृषी अधिकारी पदाच्या अभ्यासासाठी डेफिनेटली युजफुल राहणार आहे. ओके, चलो, बाकी भेटूयात अशाच नवीन नवीन व्हिडिओसह. जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्यांनी डेफिनेटली चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू सो मच. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय, टेक केअर, थँक्यू सो मच.